1764 मध्ये बक्सरचे युद्ध जिंकल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी पूर्ण इंडियाची एक डॉमिनंट पॉवर बनून गेलेली होती. पूर्ण बंगालचा प्रदेश हा त्यांच्या कंट्रोलमध्ये आलेला होता. दुसऱ्या साईडला मुघल सल्तनत खूप कमजोर पडून गेलेली होती. उत्तर भागात फक्त एवढूसाच प्रदेश त्यांच्या ताब्यात उरलेला होता आणि त्याच्याच थोडंसं खाली बघायला गेलं एवढी मोठी सल्तनत आहे जी या दोन्ही सल्तनतपेक्षा कितीतरी पटीनं मोठी आहे. ते म्हणजे मराठा एम्पायर, मराठा साम्राज्य. मराठा एम्पायर या दोघांपेक्षा कितीतरी पटीनं मोठी असून सुद्धा आपल्याकडे खूप मोठे रिसोर्सेस होते आणि खूप जास्त ताकद सुद्धा. पण तरीही ईस्ट इंडिया सल्तनत मराठ्यांना नेमकं हरवली कशी? चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया एक इंटरेस्टिंग माहिती की एवढेसे प्रदेश एवढ्या मोठ्या मराठा एम्पायरवर कसं काय भारी पडले. 18वीं शताब्दी का ये वो दौर था जब मुगल दिल्ली के बादशाह तो थे लेकिन उनकी सत्ता लाल किले तक ही सीमित थी. New powers were rising in the region, the Indian Maratha empires. By the 1770s, the traders of the East India Company had laid the foundations of Britain's empire in India. मराठा एम्पायरची सुरुवात झाली होती सन 1647 साली शिवाजी महाराजांपासून आणि सुरुवातीपासूनच ही खूप पॉवरफुल फोर्स होती. औरंगजेबच्या वेळेस सुद्धा मराठा साम्राज्य मुघल एम्पायरसाठी खूप अवघड विषय बनलेला होता. त्यावेळेस मुघल सल्तनतची ताकद थोडीशी कमजोर पडत होती. टेरिटरीज त्यांच्या लूज व्हायला सुरुवात झालेली होती आणि याच्या मागं कारण फक्त आणि फक्त मराठे होते. मराठा एम्पायर आपल्या शिखरावर पोहोचलं होतं सन 1759 मध्ये. त्यावेळेसचं जे मराठा एम्पायर होतं अफगाणिस्तान पासून सुरू होऊन ते साऊथ मध्ये तमिळनाडू पर्यंत पोहोचतो. वेस्ट मध्ये सिंध पासून उडीसा पर्यंत जातो. त्याच्याच अवघ्या 2 वर्षानंतर 1761 मध्ये खूप मोठी धक्कादायक गोष्ट घडली. ही वेळ होती पानिपतच्या 3ऱ्या युद्धाची, जेव्हा अफगाणमधून अहमद शाह दुर्रानी येऊन मराठा एम्पायरला हरवलेलं. त्यावेळेस खूप मोठ्या टेरिटरीज आपल्याला लूज कराव्या लागल्या होत्या. पण त्याच्याच अवघ्या 10 वर्षानंतर लूज केलेल्या टेरिटरी पैकी खूप साऱ्या टेरिटरीजला वापस ताब्यात घेण्यात आलं. ते म्हणजे माधवराव पेशवे यांच्या अंतर्गत. माधवराव पेशवे यांच्या वेळेस मराठा एम्पायर खूप जास्त पॉवरमध्ये होतं आणि याचमुळे कदाचित इंग्रजांना पण माहिती होतं की यांच्याशी डिबेट करून काहीच अर्थ नाही. आणि फक्त एवढंच नाही तर इंग्रज मराठ्यांपासून 4 हात लांबच राहणं पसंत करत होते, म्हणूनच त्यांनी अवधला ऑक्युपाय नव्हतं केलेलं. त्यानंतर 1765 मध्ये एक ट्रिटी साईन केल्या जाते. अवध स्टेट एका प्रकारे बफर स्टेट बनून राहतो मराठा आणि इंग्रजांच्या टेरिटरीमध्ये. ट्रिटी या शब्दाचा अर्थ ऍक्च्युली ट्रान्सलेट करायला गेलं तर करार असा होतो, पण करार या शब्दाचा अर्थ ट्रिटी होत नाहीये. याबद्दलचा अभ्यास करत असताना इथे ट्रिटी हा शब्दच वापरण्यात आलेला आहे की आपण इथे ट्रिटी म्हणूनच यूज करूया, आपण याचा अर्थ करार म्हणून घेऊ शकतो. तर ही ईस्ट इंडिया कंपनीची अजिबात इच्छा नव्हती की त्यांची बॉर्डर मराठ्यांसोबत शेअर केली जावी. यावेळेस असंही म्हणू शकत नाही की इंग्रज मराठ्यांवर अटॅक करू शकत नव्हते किंवा त्यांच्या टेरिटरीजवर वर्चस्व गाजवण्याची त्यांची इच्छा नव्हती. तसं तर त्यांना पूर्ण पृथ्वीवरच राज्य करायची इच्छा होती. परंतु ईस्ट इंडिया कंपनीमध्ये पेशन्स खूप जास्त होते. ते योग्य वेळेची वाट बघायचे आणि त्या योग्य वेळेवर त्यांचे डावपेच चालवून ते त्या टेरिटरीला जिंकण्याचा प्रयत्न करतात. इंग्रज एक असा चान्स शोधत होते ज्याच्यामध्ये मराठा कुठेतरी कमजोर पडावे आणि त्या कमजोर वेळेतच इंग्रज त्याच ठिकाणी वार करतील आणि आपल्या टेरिटरीला ऑक्युपाय करून घेतील. आणि हा चान्स त्यांना भेटला 1772 मध्ये, जेव्हा पेशवा माधवरावांची डेथ झाली. यांच्या निधनानंतर बाकी मराठ्यांमध्ये एक पॉवर स्ट्रगल बघायला भेट, कोण याच्या पुढचा पेशवा बनेल या संदर्भात. तर इथे एक तुम्हाला थोडीशी गोष्ट समजून घ्यावी लागेल. पेशवा म्हणजे एक आजकालच्या सिनेरिओनुसार म्हणू शकतो की एक प्राईम मिनिस्टरची पोस्ट होती. त्याच्यावर होते छत्रपती, पण त्यांच्याकडे पेशव्या एवढे पॉवर नव्हते. ते राष्ट्रपती सारखे आपण कन्सिडर करू शकतो. त्यांची पोस्ट खूप मोठी आहे, परंतु जेवढे पॉवर्स पीएम कडे असतात तेवढे पॉवर्स प्रेसिडेंटकडे नसतात. तशाच पद्धतीने पेशवाईकडे खूप जास्त पॉवर्स होते आणि छत्रपती नावाला राजा होते. ही गोष्ट सुरू झाली होती छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर.
छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानंतर पेशवाईला जरा जास्त पॉवर मिळाली. आता आपण आपल्या पॉइंटवर वापस येऊया. माधवराव पेशव्यांच्या निधनानंतर त्यांचा छोटा भाऊ नारायणराव यांना पुढचा पेशवा बनवण्यात आलं. पण ही गोष्ट त्यांचे काका म्हणजे रघुनाथराव यांना अजिबात आवडलेली नव्हती. रघुनाथराव हे 1761 पासून पेशवा बनायची इच्छा व्यक्त करत जेव्हा त्यांचे भाऊ बालाजी बाजीराव यांचं निधन झालेलं होतं. पण त्यावेळेस झालं असं की रघुनाथरावला पुढचा पेशवा बनवण्याच्या ऐवजी बालाजी बाजीरावांचा मुलगा माधवराव यांना पेशवा बनवण्यात आलेलं होतं. याचमुळे माधवरावांचा जोपर्यंत काळ चालत होता त्या पूर्ण काळात त्यांच्या काकांपासून त्यांच्यामध्ये थोडेसे कॉम्प्लेक्स बघायला भेटलेले होते. त्यांनी भरपूर वेळेस प्रयत्न केला की माधवरावांना हटवून स्वतः पेशवा बनण्याचा, पण यामध्ये ते वारंवार अयशस्वीच ठरले. जेव्हा माधवराव पेशव्यांचं निधन झालं तेव्हा रघुनाथरावांना वाटलं की आता तर मीच पेशवा बनला पाहिजे. पण आता पण त्यांच्या हातातून हा चान्स चालला जातो आणि नारायणराव बनतात पुढचे पेशवा. रघुनाथरावांना हे बघून सहन झालं नाही आणि 1773 मध्ये त्यांनी नारायणरावांना मारून टाकायला लावलं आणि त्यानंतर फायनली आता कुठे ते पुढचे पेशवा बनून जातात. हे सुख त्यांना जास्त वेळ नाही लाभलं, कारण की जेव्हा त्यांनी नारायणरावांना मारलं होतं तेव्हा हे कळालं होतं की त्यांची वाईफ प्रेग्नेंट होती. त्याच्या 1 वर्षानंतर नारायणरावांचा मुलगा दुसरे माधवराव यांचा जन्म होतो 1774 मध्ये. आणि जसा त्यांचा जन्म होतो तेव्हा पूर्ण मराठे ह्या गोष्टीला एक्सेप्ट करतात की ऍक्च्युली मध्ये पुढचे पेशवे हेच आहे. खरं बघायला गेलं तर पेशवाई ही पोस्ट रघुनाथरावांना नाही तर दुसरे माधवराव यांना दिल्या जाईल. तुम्हाला कदाचित असा विचार पडला असेल की हे कोण डिसाईड करतं. मराठा एम्पायर मध्ये मराठा काउन्सिल हे 12 मिनिस्टर पासून बनत होते आणि तेच हे पूर्ण निर्णय घेत होते आणि या 12 काउन्सिलला लीड करत होते नाना फडणवीस. तेव्हा हे ठरवण्यात आलं होतं दुसऱ्या माधवरावांचा तर नुकताच जन्म झालेला होता, ते तर मराठा एम्पायर नाही सांभाळू शकत, तर जोपर्यंत ते त्याच्या एबल होत नाही तोपर्यंत नाना फडणवीसच पुढचे पेशवा असतील. तर यामध्ये रघुनाथरावांसोबत काय केलं जाईल तर असं ठरवण्यात आलं की त्यांना एक्साईलवर पाठवण्यात येत, तरी पण ते हार मानायला तयारच नव्हते. ते सत्ताच्या लालचीमध्ये एवढे आंधळे झालेले होते की त्यांनी एक सर्वात मोठी चूक केली. ते थेट इंग्रजांना जाऊन भेटले. पर्टिक्युलरली सांगायला गेलं तर त्यावेळेस सुरतमध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी होती, ती इंग्रजांच्या ताब्यात होती आणि हे 1775 मध्ये तिथे जाऊन एक ट्रीटी ऑफ सुरत साइन करतात. त्या ट्रीटीमध्ये असं मेन्शन होतं की ब्रिटिश त्यांची काही आर्मी देईन रघुनाथरावांना आणि ते रघुनाथराव त्या आर्मीला घेऊन मराठ्यांसोबत युद्ध करेल. असं होण्यासाठी रघुनाथराव जर पेशवे बनले तर त्यांना इंग्रजांना आपल्या काही टेरिटरीज शेअर कराव्या लागतील. त्या टेरिटरीज होत्या म्हणजे सॅन्सर्ड आयलंड आणि बेसिन. हे सॅन्सर्ड आयलंड म्हणजे दुसरं काही नाहीये तर ते आजच्या दुनियेतलं मुंबई शहर आहे. या ट्रीटीनुसार रघुनाथरावांना इंग्रजांना काही पैसे पण द्यावे लागणार होते आणि अशाच पद्धतीने एक नवीन वॉर सुरू होऊन जाते. तिचं नाव होतं पहिली अँग्लो मराठा वॉर, जी 1775 मध्ये सुरू झाली. या वॉर मध्ये एका साइडला मराठा एम्पायर आणि दुसऱ्या साइडला रघुनाथराव आणि ब्रिटिश आर्मी. हे युद्ध खूप मोठं झालं होतं. या दोन्ही बाजूंना खूप जास्त नुकसान सहन करावं लागलं होतं. हे इंग्रजांसोबत पहिल्यांदा झालं असावं की एवढे जास्त लॉसेस त्यांना एका वेळेसच सहन करावे लागले होते, ते पण मराठ्यांच्या अगेन्स्टमध्ये. मराठ्यांच्या साईडला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला बघायला भेटलं. या वॉरमध्ये दोन्ही साईड क्लेम करतात की दोन्हीही जिंकले होते म्हणूनच या युद्धाला एक दुसरं नाव पण आहे, बॅटल ऑफ आडास नावाने. आणि याच युद्धानंतर इंग्रजांनी हे कन्सिडर करून घेतलं होतं की मराठ्यांना हरवणं एवढं सोपा खेळ नाही. याचे परिणाम बघून ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग ते ट्रीटी ऑफ सुरतला कॅन्सल करून टाकले. हेस्टिंगच्या म्हणण्यानुसार जे बॉम्बेमध्ये इंग्रज होते त्यांच्याकडे कुठलेच अधिकार नव्हते अशा प्रकारची ट्रीटी साइन करण्याची. त्यांनी त्यावेळेस असं स्टेटमेंट दिलं होतं की तुम्ही असं का करताय, कोणासोबतही जाऊन तुम्ही डायरेक्टली माझ्या परमिशनच्या व्यतिरिक्त ट्रीटी साइन करत आहात. हेस्टिंग प्रयत्न करतात की इंग्रजांच्या आर्मीला वापस बोलवण्यात यावं म्हणून, कारण की ते पुन्हा युद्धात सामील नाही व्हायला पाहिजे म्हणून.
परंतु त्याच्या अगेन्स्टमध्ये बॉम्बे प्रेसिडेंट्सची इंग्रज सरकार हेस्टिंगची काहीच ऐकत नाही आणि ते आपलं युद्ध कंटिन्यू ठेवतात मराठ्यांच्या विरोधात. त्यानंतर हेस्टिंग काय करतात तर ते मराठ्यांकडे एक लेटर पाठवतात आणि आपल्या एका व्यक्तीला पण पाठवतात जे मराठ्यांसोबत निगोशिएट करण्यासाठी त्यांनी ही ऍक्टिव्हिटी केलेली. त्याचमुळे ईस्ट इंडिया कंपनीचा जो कोलकात्याचा काउन्सिल होता तो नाना फडणवीस सोबत जाऊन एक नवीन ट्रिटी साईन करतो 1776. त्या ट्रिटीचं नाव होतं ट्रिटी ऑफ पुरंदर. या ट्रिटीनुसार सनसेट आयलंडचे काही कंट्रोल्स इंग्रजांच्या ताब्यात असतील. त्या एरियांना ऍक्च्युली इंग्रजांनी युद्ध करून जिंकलेलं होतं आणि त्याच्या व्यतिरिक्त मराठ्यांना त्यावेळेसचे 12 लाख रुपये इंग्रजांना पे करावे लागतील ॲज अ फाईन रघुनाथरावांच्या या चुकीमुळे. आणि त्याच दरम्यान हे ठरतं की रघुनाथराव आता या पॉलिटिक्स पासून दूर राहतील. त्यांना वर्षभरात साधारण त्या काळातले 3 लाख रुपये दिले जातील आणि ते त्यांचं आयुष्य एकट्यातच जगतील विदाऊट पॉलिटिक्समध्ये कुठल्याही प्रकारचं इंटरफरन्स न करत. या ट्रिटीमध्ये अजून एक नवीन उल्लेख बघायला भेटला होता की त्यावेळेस त्या ट्रिटीमध्ये लिहिलेलं होतं की दुसरे माधवराव हे आता नवीन पेशवा आहेत. आणि त्या ट्रिटीमध्ये अजून एक शेवटची गोष्ट होती जी म्हणजे आता इथून पुढं मराठा एम्पायर कुठल्याच नवीन व्यक्तींसोबत कुठल्याच प्रकारची ट्रिटी साईन नाही करू शकत. म्हणजे दुसऱ्या कुठल्या कंपनीसोबत किंवा कुठल्या दुसऱ्या देशांसोबत ते कुठल्याही प्रकारची डील नाही करू शकत. ते आता करतील तर ते फक्त डील इंग्रजांसोबतच करतील. खरं बघायला गेलं तर या वॉरचं एंड इथंच व्हायला पाहिजे होता आणि सगळं सेटल झालेलं आहे असं आपल्याला वाटतं. परंतु बॉम्बेमध्ये जी ब्रिटिश सरकार होती ती या ट्रिटीला मान्य करायला तयार नव्हती. ते डायरेक्टली या ट्रिटीच्या अगेन्स्टमध्ये जातात आणि रघुनाथरावांना सगळे पॉवर्स वापस देतात आणि त्यांना प्रोटेक्शन पण देतात. नाना फडणवीसला ही गोष्ट मान्य झाली नाही की ब्रिटिश सरकार या ट्रिटीला का एक्सेप्ट करत नाही आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये जाऊन ह्या ऍक्टिव्हिटी करते. त्याच अगेन्स्टमध्ये फडणवीस हे 1777 मध्ये आपल्या टेरिटरी अंतर्गतचा एक पोर्ट फ्रेंचला देऊन टाकतात. ब्रिटिश लोकांचं आणि फ्रेंचचं पहिल्यापासून काही नातं चांगलं नव्हतं. ते एकमेकांना अजिबात आवडत नव्हतं. यांचा विचार होता की इंग्रजांनी आता आपल्याला धोका दिलेला आहे तर आता आपण फ्रेंच सोबत जाऊन हातमिळवणी करूया. हे कोलकात्यामधल्या ब्रिटिशनी बघितलं म्हणजे त्यांच्या डोक्यात असं आलं की चला बॉम्बेमध्ये जी ब्रिटिश सरकार आहे ती तर माझ्या कंट्रोलमध्ये नाहीये परंतु मराठ्यांनी असं का केलं जे माझे दुश्मन आहेत त्यांच्यासोबत का हात मिळवला. यानंतरची स्टोरी अजून इंटरेस्टिंग आहे. आतापर्यंत थोडेसे पेशन्स बनवून ठेवा. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. या व्हिडिओलाच कंटिन्यू करत याचा सेकंड पार्ट येणार आहे कारण की सगळी माहिती जर एकाच व्हिडिओमध्ये टाकली असती तर व्हिडिओची लेंथ खूप झाली असती. तुम्हालाही बघायला इंटरेस्ट येण्यासाठी याला दुसऱ्या पार्टमध्ये देण्यात आलेला आहे. तुम्हाला दुसरा पार्ट इथेच दिसत असेल. या व्हिडिओत तुम्ही जी माहिती ऐकली ती खरंच तुम्हाला माहिती होती का आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून सबस्क्राईब करून घ्या. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.